14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती अवघ्या महिनाभराच्या अंतरावरती आहे आणि महाराष्ट्रात एक आमची धम्मभगिनी रमाईची लेक व्यापक आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे। जवळपास 41 दिवसापासून शहापूरमध्ये तहसील कार्यालयासमोर, हे शहापूर जिल्हा ठाणेमध्ये येतं, त्या ठिकाणी महसूल विभागाच्या जागेमध्ये काही गुंठ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं, या मागणीसाठी 41 दिवसापासून ज्योतिताई गायकवाड या रमाबाई ब्रिगेडच्या महाराष्ट्र अध्यक्ष या उपोषण करतायत। त्यांनी घरातलं आपलं सामान घेऊन घर छोडो आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्यातलं हे सर्वात मोठं आंदोलन आहे। त्या ठिकाणावरून आंदोलक सुद्धा माझ्या भेटीस आलेत। आज मुंबईमध्ये हे प्रकरण मी समजून घेतलंय। तिथल्या तहसीलदारनी आमचा अंत बघू नये, जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। तहसीलदार ठाकूर यांनी तात्काळ त्या आंदोलनाला, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला परवानगी दिली पाहिजे आणि तिथं स्मारक झालं पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। जर का आज 41 दिवस झालेत, 14 एप्रिलला भीम जयंती आहे, आता आम्ही वाट बघू शकत नाही। आमची धम्मभगिनी रमाईची लेक त्या ठिकाणी अतिशय तीव्र असं आंदोलन करत आहे। हे आंदोलन आजपासून ऑल इंडिया पॅंथर सेना राज्यव्यापी करणार आहे। या ज्योतिताई गायकवाड यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना उभी राहणार आहे। तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी, राज्य सरकारने या मागणीची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक निर्माण करावं, अशी असणारी आमची मागणी आहे। लवकरच या 2-3 दिवसामध्ये मी या जिगरबाज रमाईच्या वाघिणीला भेटायला सुद्धा येणार आहे आणि हे आंदोलन तीव्र करणार आहे। माझ्या येण्याच्या आधी तहसीलदारांनी त्या ठिकाणी परवानगी द्यावी, आंदोलनाला त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर द्यावं आणि स्मारक निर्मितीचं काम चालू करावं, अन्यथा अनेक संख्येने मी शहापूरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा देतो आणि लढणाऱ्या आमच्या त्या ज्योतिताई गायकवाड यांना जय भीम करतो।